अमरावती आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू आहे. 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयामधील विद्यार्थी हिताला बाधक ठरणाऱ्या तरतुदी तातडीने रद्द करण्यात याव्यात. तसेच वसतिगृह प्रवेशासाठी प्राप्त झालेले आणि यापुढे येणारे सर्व अर्ज तातडीने मंजूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. महाडीबीची रखडलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा करावी. तसेच पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत मागील डीबीटीची रक्कम तातडीने जमा करून वसतिगृहाच्या धर्तीवर त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासोबतच अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी राजेश बेटेकर याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला असून गेल्या काही काळापासून विद्यार्थी आंदोलनास्थळी ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत.